महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे, खऱ्या अर्थानं देशाला आणि समाजाला ज्यांनी दिशा दिली ते महात्मा ज्योतिबा फुले यांना मी वंदन या ठिकाणी अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या भाषणाने आपलं आयुष्य वाढतं असे आमचे खासदार आदरणीय रामदासजी आठवले, आपल्या अगदी 1.5 वर्षाच्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागात ज्यांनी आपला ठसा उमटवला ते माझे सहकारी मंत्री राजकुमारजी बडोले, SC/ST कमिशनचे अध्यक्ष आदरणीय श्री थूल साहेब, IDBIचे अध्यक्षचे CEO आणि अध्यक्ष, आणि ज्यांनी अतिशय थोड्या शब्दामध्ये पण खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं ते किशोर खरातजी. या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने आलेले केविन ब्राऊन, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेशजी वाघमारे, आणि ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं संकल्पित केला, आयोजित केला ते श्री हर्षदीप कांबळे. या ठिकाणी उपस्थित आदरणीय भंतेजी आणि सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला खरोखर हर्षदीप आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांनी केवळ जयंतीचा कार्यक्रम केला नाही, त्यांनी कार्यक्रम काय केला तर विचार महोत्सव. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यापेक्षा मोठी मानवंदना असूच शकत नाही, कारण या देशामध्ये या देशाच्या प्रगतीकरता एक अस्त्र जर कुठले असं विचारलं तर ते अस्त्र म्हणजे भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. आणि हे विचार जर आम्ही समाजामध्ये आणि विशेषतः आमच्या युवा पिढीमध्ये त्या ठिकाणी रुजवले, आणि त्यातलं महत्त्वाचं काय आहे तर याची संकल्पना अशी आहे की समाजाला परत द्यायचं आहे. समाजाने आम्हाला दिलं आहे, आता आम्हाला समाजाला परत द्यायचं आहे. मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारच्या संकल्पनेतनं हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी घडवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं ते संविधान तयार करत असताना त्यांनी इतका प्रगल्भ अशा प्रकारचा विचार केला होता. या भारतामध्ये लोकशाही कशी असली पाहिजे या संदर्भात विचार मांडताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आमची जी कार्यपालिका आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ही कार्यपालिका कशा प्रकारची असली पाहिजे. त्यांनी सांगितलं एक अमेरिकेचं मॉडेल आहे की ज्या मॉडेलमध्ये कार्यपालिका ही रोज उत्तरदायी नाही आहे. ते असं म्हणाले की आपल्याला लोकशाहीमध्ये जे सरकार आहे हे मजबूत हवं आहे की उत्तरदायी हवं आहे याचा विचार भारताला करावा लागेल. स्टॅबिलिटी की अकाउंटेबिलिटी. आणि मग ते असं म्हणाले की अमेरिकेमध्ये लोकशाहीमध्ये त्या ठिकाणीचं जे सरकार आहे हे पार्लमेंटला अकाउंटेबल नाही आहे, लेजिस्लेचरला अकाउंटेबल नाही आहे. ते 4 वर्षातनं एकदा सरळ जनतेमध्ये जातं
आणि ते जनतेला अकाउंटेबल आहे. पण त्याचवेळी एक ब्रिटिश सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये तिथलं जे सरकार आहे हे पार्लमेंटला, लेजिस्लेचरला रोज अकाउंटेबल आहे आणि 5 वर्षातनं एकदा ते जनतेकडे अकाउंटेबिलिटी साधण्याकरता जातं. आणि मग ते असं म्हणाले की अमेरिकेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी स्टॅबिलिटी आहे, कारण एक्झिक्युटिव्ह फ्री आहे, त्याला रोज मतदान घ्यायचं नाही आहे, त्याला लेजिस्लेचरचा सामना करायचा नाही आहे, पण त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी नाही आहे. आणि त्याचवेळी अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये जी सिस्टीम आहे त्या ठिकाणी स्टॅबिलिटी कदाचित कमी असेल, 4 खासदार इकडचे इकडे गेले तर सरकार कमी अधिक होत असेल, पण त्या ठिकाणी रोज अकाउंटेबिलिटी आहे. जो एक्झिक्युटिव्ह आहे, मुख्यमंत्री असेल, मंत्री असतील, यांना रोज संसदेचा सामना करावा लागतो आणि संसदेचा सामना करत असताना सामान्य माणसाची जी प्रश्न आहेत त्या प्रश्नावर रोज उत्तरं द्यावी लागतात. आणि मग बाबासाहेब असं म्हणाले, आज आपला देश हा एका संक्रमणाच्या अवस्थेतनं जातो आहे. आम्ही सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अजून पुढारलेले नाही आहोत आणि म्हणून आज आमची जी जनता आहे या जनतेचे रोजचे प्रश्न हे जर आमच्या सरकारपर्यंत पोचलेच नाही आणि 5 वर्षानंतर सरकार जर जनतेमध्ये केवळ मतं मागायला गेली तर आमची लोकशाही ही समृद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या सरकारला, लेजिस्लेचरला, पार्लमेंटला अकाउंटेबल ठरवा, ज्याच्या माध्यमातनं समाजातल्या शेवटच्या माणसाचा प्रश्न देखील त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या माध्यमातनं त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे आणि रोज सरकारला जाब विचारता आला पाहिजे. ही व्यवस्था जर उभी राहिली तर आमची लोकशाही समृद्ध होईल. आणि आज आपण पाहतो विधानसभेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, जी व्यवस्था आपण उभी केली, छोटीशी घटना घडली, कुठल्या तरी गडचिरोलीच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये घटना घडली, तरी देखील त्याचे पडसाद हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये उमटतात आणि त्या शेवटच्या माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ही व्यवस्था या ठिकाणी उभी करते. आणि म्हणून मला असं वाटतं की हे द्रष्टेपण, कारण त्या काळामध्ये अनेकांचं मत असं होतं की अमेरिकन सिस्टीम आपण घेतली पाहिजे, पण ज्यावेळी बाबासाहेबांनी अकाउंटेबिलिटीला महत्त्व दिलं, स्टॅबिलिटी ही नंतर येईल, प्रगल्भतेने ती येते, पण अकाउंटेबिलिटी महत्त्वाची आहे, अशा प्रकारचा विचार मांडल्यानंतर आज ज्या समृद्ध लोकशाहीमध्ये आपण जगतोय, आज ती लोकशाही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांमुळे आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली आहे. संविधान सभेमध्ये बोलत असताना संघराज्याची कल्पना त्यांनी ठेवली आणि खरात साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की हा देश कसा काय त्यांनी एक ठेवला. त्यावेळेस ते असं म्हणाले की संघराज्याची कल्पना ही महत्त्वाची आहे, पण आपल्या देशामध्ये इतकी वेगवेगळी राज्य आहेत, इतके वेगवेगळे भाषा आहेत, इतक्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जर एक पद्धत स्वीकारली, युनिटरी, एक मजबूत केंद्र सरकार, आणि त्या मजबूत केंद्र सरकारलाच सगळे अधिकार जर आम्ही दिले तर हा देश एक राहणार नाही. कारण या देशामध्ये एक मजबूत सरकार या देशाच्या सगळ्या भावनांना, सगळ्या समाजांना, सगळ्या भाषांना, सगळ्या प्रांतांना न्याय देऊ शकणार नाही. एखाद्या छोट्या राज्याकरता, छोट्या देशाकरता एक मजबूत युनिटरी सरकार हे चालू शकतं, पण हा देश जर एकसंघ ठेवायचा असेल तर या देशाला जसं एक मजबूत सरकार केंद्रात असलं पाहिजे, तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील तशीच मजबूत आणि अधिकार असलेली सरकारं असली पाहिजे. आणि त्याचं उदाहरण त्यांनी असं दिलं की एक मजबूत मोठी इमारत मध्यभागी असावी आणि त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या इमारती असाव्या. या प्रत्येक इमारतीचं एक दुसऱ्याशी नातं असावं
आणि या मध्यवर्ती इमारतीशी त्याचं नातं असावं, यातनं जी समाजाची गुंफण होऊ शकते तशा प्रकारची रचना ही आपल्या देशामध्ये जर आपण तयार केली तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेचा, प्रत्येक समाजाचा व्यक्ती त्याच्या मनातली जी स्पंदनं आहेत, त्याच्या ज्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या व्यक्त होऊ शकतील आणि ती अभिव्यक्ती जर आपण ठेवली तर या देशापासून वेगळ्या होण्याचा विचार कधीच कोणी करणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या देशामध्ये एक मध्यवर्ती सरकार आणि त्यासोबत क्वासाय फेडरल म्हणजे अधिकार असलेले वेगवेगळे राज्य हे आपण या ठिकाणी तयार केले पाहिजेत. आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं की राज्य तर अमेरिकेतही तयार झाले आहेत, पण त्यांनी सांगितलं की यातला फरक काय आहे, जे या ठिकाणी आम्ही तयार करतोय आणि त्या ठिकाणी जे तयार झालाय यातला महत्त्वाचा फरक काय आहे. तर ते असं म्हणाले की या ठिकाणी हे सगळं तयार करत असताना आम्ही या संदर्भात याचं जी व्यवस्था आहे आणि जी पद्धती आहे त्या व्यवस्था आणि पद्धतीचं आम्ही एकत्रीकरण करतोय की ज्या एकत्रीकरणातनं या देशामध्ये एक भाव तयार होईल. आणि मग त्यांनी सांगितलं या व्यवस्था आणि पद्धतीचं एकत्रीकरण हे कशाच्या माध्यमातून होईल. तर त्यांनी सांगितलं की एक न्यायव्यवस्था, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि खालची कोर्ट. त्यावेळेस इतकं सुंदर उदाहरण बाबासाहेबांनी दिलं. ते असं म्हणाले की विचार करा की आम्ही एक न्यायव्यवस्था तयार केली नाही तर या ठिकाणी राज्यांमध्ये ज्यावेळी संघर्ष निर्माण होईल त्यावेळी त्या संघर्षावर निर्णय कोण देईल आणि या संघर्षातनंच देशाचं विभाजन होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती तयार होईल. आणि म्हणून या देशाला एक न्यायव्यवस्था असली पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, पद्धतीमध्ये त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की एक न्यायव्यवस्था असली पाहिजे, त्यासोबत दिवाणी आणि फौजदारी कायदे हे सारखे असले पाहिजे. आणि त्याचे उदाहरण देताना बाबासाहेब असं म्हणाले की विचार करा, अमेरिकेसारखे आम्हीही आमच्या देशामध्ये वेगवेगळे कायदे हे तयार करायची परवानगी दिली. आणि त्यासोबत बाबासाहेबांनी एक गोष्ट अजून सांगितली की या देशामध्ये संघराज्य व्यवस्था असली तरी देखील नागरिकत्व एकच राहणार. या देशामध्ये तो कुठल्याही राज्याचा नागरिक असो, तो त्या राज्याचाही नागरिक असेल, तो देशाचाही नागरिक असेल, त्याला वेगवेगळं नागरिकत्व मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे की अनेक देशांमध्ये राज्याचं आणि देशाचं असं दुहेरी नागरिकत्व आहे. त्यांनी असं सांगितलं की विचार करा, आम्ही दुहेरी नागरिकत्व ठेवलं आणि राज्यांना अमेरिकेसारखे वेगवेगळे अधिकार दिले तर आज विवाहाच्या संदर्भातले कायदे, नोंदणीच्या संदर्भातले कायदे, बँकिंगच्या संदर्भातले कायदे, हे सगळे कायदे वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे तयार केले तर त्यातनं असा धुमाकूळ तयार होईल की एका राज्यात जे कायदेशीर आहे ते दुसऱ्या राज्यात बेकायदेशीर ठरेल, दुसऱ्या राज्यात जे कायदेशीर आहे ते या राज्यामध्ये बेकायदेशीर ठरेल. आणि म्हणून आमच्या देशामध्ये दिवाणी आणि फौजदारी कायदे जे आहेत हे कायदे सारखे असले पाहिजेत आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून एक व्यवस्था उभी केली पाहिजे आणि एकच नागरिकत्व हे आमच्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि हे सांगत असताना तिसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली, तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की या देशामध्ये देशाची एक नागरी सेवा असली पाहिजे. आज IAS, IPS अशा प्रकारची जी नागरी सेवा आहे, त्यांनी सांगितलं देश जर एकसंघ ठेवायचा असेल तर देशामध्ये एक नागरी सेवा असली पाहिजे. आणि या 3 स्तंभांच्या आधारावर त्यांनी संघराज्याची रचना उभी केली आणि ती आज किती यशस्वी झाली की आज देशामध्ये वेगवेगळी राज्य आहेत, या राज्यांमध्ये वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या आहेत, पण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि खालच्या कोर्टाची व्यवस्था, फौजदारी आणि दिवाणी कायदे सारखे. त्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला हा अधिकार दिला की केवळ एक नागरिकत्व इतक्यापुरतं सीमित नाही आहे, आम्ही देशाच्या कुठल्याही भागामध्ये जाऊ शकतो, त्या ठिकाणी राहू शकतो, त्या ठिकाणी शिकू शकतो, त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो, त्या ठिकाणी नोकरी करू शकतो आणि त्या ठिकाणी आम्ही मोठं होऊ शकतो. अशा प्रकारचं नागरिकत्वाचा अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला बहाल केला. आणि त्यामुळेच आज जर आपण विचार केला तर आपला देश हा एकसंघ आहे, तो या विचारामुळे आणि या तरतुदीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश एकसंघ ठेवला आहे.
आणि म्हणून आपण जे त्यांना राष्ट्र निर्माते म्हणालात ते याकरता योग्य आहे की खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्मितीचं कार्य या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आहे. पण हे सगळं होत असताना आज आठवले साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण त्यांच्या एका गोष्टीचा मी निश्चित विरोध करणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्याने VRS घेऊन राजकारणामध्ये यावं. आठवले साहेब, आपलं सरकार आहे, तुमचं आणि माझं सरकार आहे, आणि हे सगळे चांगले अधिकारी जर VRS घेऊन राजकारणात आले तर सरकार चालवेल कोण? दिनेश वाघमारे साहेब आहेत, हर्षदीप आहे, आमचे विजय आहेत, ह्या सगळ्यांना जर आपण राजकारणात आणलं आपल्याला एक तर घरी बसावं लागेल, कारण हे सगळे IAS अधिकारी आहेत. आणि दुसरं, सरकारमध्ये जर चांगले अधिकारी राहिले नाही तर आपण सरकार चालवायचं कसं? त्यामुळे आपलं सरकार ज्यावेळेस जाईल त्यावेळेस यांचा विचार करू. मग ते परत आणण्याकरता यांना VRS घेऊन आपण तिकीट देऊ. आणि म्हणून ही जी एक सेवा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली, त्या माध्यमातून आज देश या पूर्ण या विकासाच्या दिशेने चाललेला आहे. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्या विचारांकडे संकुचित भावनेनं पाहताच येत नाही. त्यांच्या विचाराची प्रगल्भता काय होती, ज्याचा उल्लेख खरात साहेबांनी केला की त्या काळामध्ये या देशामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याचं अतिशय अचूक अशा प्रकारचं निदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि देशाच्या काही भागामध्ये पूर आणि काही भागामध्ये अवर्षण आणि दुष्काळ ही या देशातली जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर बदलायची असेल तर या देशामध्ये नदी जोडण्याची संकल्पना सगळ्यात पहिले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. आणि तेवढंच त्यांनी केलं नाही तर दुसरीकडे या देशामध्ये आम्ही जलसंवर्धन केलं पाहिजे, जलसंधारण केलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून आम्ही पाण्याचं विकेंद्रित अशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे. ही संकल्पना देखील या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, ज्याचा उल्लेख या ठिकाणी खरात साहेबांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आर्थिक विचार मांडले, या देशापुढे नेमक्या काय आर्थिक समस्या येऊ शकतात या संदर्भातलं त्यांचं जे काही विचारधन आहे, मला असं वाटतं की आज ज्या अर्थव्यवस्थेतनं आपण जातोय त्या अर्थव्यवस्थेकरता एक पथदर्शी अशा प्रकारचं ते विचारधन आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपल्या राज्याने या ठिकाणी राजकोषीय उत्तरदायित्वाचा कायदा केला, त्या कायद्यावर बोलत असताना मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान बनवतानाच हे माहिती होतं की एक दिवस राज्यांवर ही वेळ येईल की राज्यांच्या तुटीचे अर्थसंकल्प हे इतके तुटीचे जातील की त्याच्यावर बंधनं टाकले नाहीत तर राज्य दिवाळखोरीकडे जातील. आणि म्हणून संविधानाची निर्मिती करतानाच त्यांनी प्रत्येक राज्याने राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक तयार केलं पाहिजे आणि आपलं उत्तरदायित्व समजून घेतलं पाहिजे आणि आपलं पांघरूण पाहून आपले पाय पसरले पाहिजे, जेणेकरून पब्लिकच्या पैशावर तुम्हाला या ठिकाणी राज्यामध्ये अनिर्बद्ध अशा प्रकारचा खर्च करता येणार नाही आणि आपलं राज्य दिवाळखोरीकडे नेता येणार नाही. अशा प्रकारची संकल्पना ही त्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती. आणि मला एका गोष्टीचा अतिशय आनंद झाला की ज्यावेळी लंडनचं घर घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि मी हा निर्णय केला की ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिकले त्या ठिकाणी आपण भेट द्यावी. मी त्या ठिकाणी भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे तिथले प्रमुख होते, HODs होते, सगळ्यांची मी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले की ही वॉज अ रेवर्ड फेलो ऑफ अवर इन्स्टिट्यूशन. आणि ते असं म्हणाले की आजही त्यांच्या जे काही त्यांनी इथे लिखाण केलेलं आहे किंवा त्यांनी जे काही संशोधन केलं आहे, आजही त्याचा रेफरन्स हा आम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये वापरतो. आणि आजही अनेक विद्यार्थी आजही ते रेफरन्सेस वापरतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना असं सांगितलं की आमची इच्छा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे काही आर्थिक विचार आहेत, या विचाराचा हा जो काही ठेवा आहे तो सर्वात समाजापुढे पोचला पाहिजे. त्यावेळेस ते असं म्हणाले की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची तयारी आहे की जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फेलोज या ठिकाणी सुरू करू शकत असाल, फेलोशिप सुरू करायला तयार असाल,
तर ती फेलोशिप ही आम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुरू करू. आणि मी त्याला मान्यता दिली आणि आमचे बडोलेजी आता त्या संदर्भातली कारवाई पुढची करतायत. खरं म्हणजे बडोलेजींचं याकरता देखील अभिनंदन केलं पाहिजे की लंडनचं घर घेण्याकरता अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सगळं कन्व्हिन्स करून आणि जे काही त्याची प्रोसिजर आहे ती सगळी प्रोसिजर ही त्यांनी त्या ठिकाणी केली. खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी हे निश्चितपणे आपल्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, त्यांचे विचार हे ज्यावेळेस मी वाचतो, ज्यावेळेस मी ते पाहतो, त्यावेळेस मला एक अलौकिक आणि अद्भुत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिसतं. एक माणूस एका जन्मामध्ये इतकं काम करूच कसे शकतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे एका माणसामध्ये इतकं ज्ञान हे कसं असू शकतं, हे अक्षरशः अद्भुत अशा प्रकारची एक गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे आज वेळेची कमतरता आहे. मी जर एकेका विषयावर बोलत राहिलो तर तासन तास मी या विषयांवर याकरता बोलू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर माझी जी श्रद्धा आहे ती केवळ मतांच्या राजकारणाकरता नाही आहे, तर माझं हे मत आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं देशाला विकासाकडे जर कोणी नेऊ शकत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला नेऊ शकतात. आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आज एकजून निर्णय आम्ही घेतला आणि आज कोकण विकासाची चर्चा होती. त्या चर्चेला उत्तर देताना एक घोषणा मी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पैतृक गाव आहे अंबडवे, आम्ही त्या ठिकाणी आज निर्णय केला की अंबडवेला त्या ठिकाणी एक स्मारक आपले खासदार आहेत त्या खासदारांनी अमरजींनी त्या ठिकाणी ते गाव जे आहे ते खासदार जो एक सांसद आदर्श ग्राम आहे त्याच्या अंतर्गत घेतलं. त्यांनी एक आराखडा तयार केला आणि त्या ठिकाणी त्यांचं त्या गावामध्ये एक जे काही घर वगैरे आहे त्या ठिकाणी एक स्मारक आम्ही तयार करतो आहोत. आणि होलोग्राम पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या जीवनावर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी निवडणुकीच्या काळामध्ये ही होलोग्रामची एक पद्धत वापरली. ते एका ठिकाणी भाषण द्यायचे आणि संपूर्ण 50 ठिकाणी जणू काही ते स्वतः स्टेजवर येऊन भाषण करतात असं वाटायचं. अशी जी होलोग्रामची टेक्निक आहे, ही होलोग्रामची टेक्निक वापरून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित जे वेगवेगळे प्रसंग आहेत हे प्रसंग आम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहोत आणि त्याचं एक संपूर्ण एक जीवनपट त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि एवढंच नाही तर या अंबडवेला जाण्याकरता एक त्या ठिकाणी नदी जाते आणि म्हणून याला एक थोडंसं पर्यटनाचंही स्वरूप मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्या ठिकाणी जाण्याकरता हाऊसबोटीची व्यवस्था आणि जेटीची व्यवस्था आम्ही करतोय की जेणेकरून आलेला पर्यटक हा हाऊसबोटीने त्या ठिकाणी जाऊ शकेल. आणि त्यासोबत जो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गापासून 35 किलोमीटरवर एक गाव आहे, तर त्या महामार्गाचा एक भाग म्हणून तो रस्ता देखील त्या ठिकाणी नेण्याचं माननीय गडकरी साहेबांनी मान्य केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक महत्त्वाचं स्थळ ज्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्याचंही एक महत्त्व आहे हे सुटून गेलं होतं. आज त्याचाही आपण एक आराखडा हा त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये केवळ ही 125वी जयंती नाही तर आम्ही काही संकल्प केले आहेत. विशेषतः एक संकल्प जो आम्ही केला आहे तो या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा आमचा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती हा घराविना राहू नये याकरता आता आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. आणि 2019 सालापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आमच्या परिवाराला घर देण्याच्या संदर्भातलं नियोजन हे आम्ही केलं आहे. त्याला निधीची उपलब्धता करून दिली आहे आणि 800 इंजिनियर हे कंत्राटी पद्धतीने घेऊन त्या ठिकाणी एक वेगळं युनिट आम्ही उभं केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की एवढं जरी आम्ही करू शकलो तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे पद आम्हाला दिलं त्या पदाला न्याय दिल्याची भावना ही आमच्यामध्ये तयार होईल. मी आज या निमित्ताने हर्षदीपजी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे खरातजी आज आपला या ठिकाणी सत्कार झाला त्याबद्दल आपलंही अभिनंदन करतो. आणि आपल्या या सत्कारातनं अनेक लोकांनी बोध घेऊन
आपल्यासारखं कार्य करावं अशा प्रकारचं आव्हान करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. Thank you so much, sir.